नमस्कार मंडळी. पनीर म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपली पहिली पसंत असते ती म्हणजेच पनीर. तर आज आपण अगदी हॉटेलसारखी पनीर चिंगारी मसाला बघणार आहोत. पण जेव्हा आपण घरी ही डिश बनवतो, तेव्हा ते हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी लागत नाही, असं अनेकांचं मत असतं. जर तुम्हाला ढाब्यासारखी किंवा हॉटेलसारखी भाज्या घरी बनवायच्या असतील, तर त्याच्या काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात. तर ह्या टिप्स मी पुढे सांगेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग बनवायला स्टार्ट करूया. तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर आपल्याला थोडं मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आणि कट केलेले पनीर जे आहे आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर ते चांगलं धुवून घ्यायचं आहे. आणि ह्या 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी. हिरव्या मिरच्या आपल्याला आतून कट करायचं आहे आणि ते बारीक करून घ्यायचं आहे. आणि बारीक करून झालं की एका वाटीमध्ये दही घालायची. दही आपण कमी जास्त घेऊ शकता. त्यात अर्धा चम्मच तिखट घालायची, अर्धा चम्मच धनेपूड घालायची, गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चांगलं 2 मिनिट फेटून झालं की यात आपण जी हिरवी मिरची वाटून ठेवलेली आहे ती सुद्धा घालून घेऊ. हिरवी मिरची आपण कमी जास्त घालू शकता. जर जास्त तिखट मिरची असेल तर 1 किंवा 2च घाला. चिंगारी पनीर बनवतोय तर थोडी तिखट भाजी तर झालीच पाहिजे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला पनीर जे आहे पनीरच्या बाउलमध्ये जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि घातल्यानंतर हे आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटांपर्यंत मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. आणि जोपर्यंत पनीर मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपल्याला एक कढई घ्यायची. कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर यात कट केलेला अशा प्रकारे कांदा घालायचा आहे. हा आपण मसाला बनवून घेतोय पनीरसाठी लागणारं. कांदे 2 मिनिट मीडियम फ्लेमवर परतून झाले की कलर चेंज झालेला आहे आपण बघू शकता. याच वेळेस आपल्याला यात टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मी येथे 1 मोठा टोमॅटो यूज केलेला आहे. आपण मसाला कमी जास्त बनवू शकता. आपल्या घरात जितके मेंबर असतील त्यानुसार हा मसाला बनवा. ही एक वेगळ्या प्रकारची पनीरची भाजी आपण आज ट्राय करतोय. ही भाजी जशी दिसायला सुंदर दिसते तशीच खायला चवदार, चविष्ट आणि उत्तम लागते. आणि अगदी मोजक्या साहित्यात हा पदार्थ बनून तयार होतो. आणि कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर यातच आपल्याला लसूण घालायची. लसूण घातल्यानंतर खडे मसाले घालायचे. खडे मसाले घालायचे नसतील तर आपण गरम मसालासुद्धा येथे यूज करू शकता. आणि झाल्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. आणि एका कढईमध्ये तेल घेऊया. तेल गरम झालं की जे पनीर मॅरिनेट करायला ठेवलेले होते ते यात घालूया. आणि घातल्यानंतर जवळपास आपल्याला हे 2 ते 3 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. आपण बघू शकता की पनीर हे सुद्धा रेडी झालेले आहे. आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि काढून झाल्यानंतर आपण बघू शकता जे कांदे आणि टमाटे आहेत ते सुद्धा थंड झालेले आहेत. ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि घातल्यानंतर बारीक करून घेऊया. आपण बघू शकता की ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. आणि आता एका कढईमध्ये तेल घालूया. इथे जवळपास मी 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे. आणि तेल घातल्यानंतर यात आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच बेसन घालायचं आहे. हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवत असताना बऱ्याच वेळेस बेसन हे यूज केलं जातं. आणि आता बेसन घातल्यानंतर ग्रेव्ही जी आहे ती घालूया. आणि घातल्यानंतर जवळपास 2 ते 3 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर परतून घ्यायचं. आणि परतून झालं की यात चवीप्रमाणे तिखट घालूया, मीठ घालूया, हळद घालूया, काश्मीरी लाल मिर्च घालायची, गरम मसाला घालायचा आहे आणि धनेपूड घालायचं आहे. आणि घातल्यानंतर चांगलं मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची. आणि आपण बघू शकता की ग्रेव्ही दाणेदार दिसायला लागलेली आहे आणि साईडला तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे. तर याच वेळेस यात आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी इथे मी गरम पाणीच यूज केलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे कोणत्याही भाज्या ज्या बनवतो आपण त्या लवकर शिजतात आणि भाज्यांची जी चव असते तीसुद्धा छान येते. पहिले पाणी आपल्याला कमीच घालायचं आहे. आणि घालून झालं की आपल्याला हे 2 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे. जो ग्रेव्ही आहे ती शिजल्यानंतर आपल्याला यात जे पनीर आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घेऊया. चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आपण बघू शकता भाजीसुद्धा खूपच छान दिसते. तर याच वेळेस यात आपल्याला हिरवी मिरची घालायची, 1 चम्मच तूप घालायचं आहे. आणि तूप घातल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. परत पाणी आपण कमी जास्त घालू शकता. आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये भाजी हवी त्यानुसार पाणी घाला. आणि पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे आणि जवळपास 3 मिनिटापर्यंत ही भाजी शिजू द्यायची. आणि शिजल्यानंतर आपण बघू शकतो की भाजी खूप सुंदर दिसते. तर यात कसुरी मेथी घालून घेऊ आणि कोथिंबीर घालून घेऊन आणि घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करू. आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचं. आणि आपण बघू शकता भाजी खूपच टेस्टी झालेली आहे. एकदम झकास आणि मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. चवसुद्धा अप्रतिम आहे. अवघ्या काही मिनिटातच ही भाजी होते.
तर हा पनीर चिंगारी मसाला आपण चपाती, रोटी किंवा नानसोबत ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल आणि हो, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपल्याला ही रेसिपी कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.